ज्या वेळेला आपण पाहतो आज लाखोवधीनं महाराज मंडळी ज्यांच्या नावावरती पोट भरवण्याचं काम करतायत ना, एक काळ असा होता की त्यांच्या झोळीमध्ये लोकांनी पिठाचा कण सुद्धा राहू दिला नाही, अन्नाचा कणही त्यांच्या झोळीमध्ये नव्हता। राग आला, स्वतः झोपडीमध्ये आतमधून बंद करून घेतलं, ध्यानस्थ बसलेत, पद्मासनामध्ये समाधी लावून बसलेत। सोपान काका सांगतायत, आल्याच्या नंतर पाहिलं निवृत्तीनाथ सांगतायत, पण कोणाचं ऐकायला तयार नाहीत। शेवटी चिमुकल्या मुक्ताबाई समोर आल्या आणि मुक्ताबाईंनी समजावून सांगावं, दादा जग जर आग झालं ना तर आपल्याला पाणी होण्याचं काम करावं लागतं। योगी पावना मनाचा, योगी पावना मनाचा, योगी पावना मनाचा, योगी पावना मनाचा, मुक्ताबाई समजावून सांगतात, योगी पावन मनाचा, साही अपराध जनाचा। जग जर आग झालं ना तर माऊली आपल्याला पाणी होण्याचं काम करावं लागेल। सांगू तुम्हाला, कदाचित श्री संत मुक्ताबाई नसताना तर भावार्थ दीपिका, ज्ञानेश्वरी आणि हरिपाठासारखा महान ग्रंथ आपल्यापर्यंत नसता पोहोचला। पहा, सांगण्याचं तात्पर्य आहे, विश्वपट ब्रह्मदोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा। जगताचे अपराध सामावून घेण्याची शक्ती ज्यांची त्याला संत म्हणतात। जगाला दुःख झाल्याच्या नंतर जे दुःखी होतात ते संत आहेत, आणि जगाला दुःख झाल्याच्या नंतर जे सुखी होतात ते म्हणजे जीव, तुम्ही आम्ही। शेजाऱ्याचं वाटोळ झालं तर बऱ्याच लोकांना आनंद वाटतो, शेजाऱ्याचं वाटोळ झालं, एखाद्याचा कापूस पेटला, एखाद्याची म्हैस मेली तर आनंद वाटतो, बरं झालं असं घडायला पाहिजे होतं। पण जगताला दुःख झाल्याच्या नंतर दुःखी होतात ते फक्त साधू संत असतात। पहा, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, देह कष्टविती परोपकारी, अखंड उपकार करत असतात। उपकार करणारे तीन लोक आहेत, आई वडील उपकार करतात, भगवंत उपकार करतात आणि संतही उपकार करतात। आई वडील उपकार करतात पण तो त्यांच्या लेकरांच्या पुरता मर्यादित आहे। जेवढी आई नितांत स्वतःच्या लेकरावरती प्रेम करते ना, तेवढं ना पुतण्यावरती सुद्धा करत नाही। उपकार करते पण स्वतःच्या लेकरावरती।